भंडाऱ्यामध्ये कडक उन्हाचा पारा सोसत शिक्षकांना आता जनगणनेचे चटके सहन करावे लागतात। भर उन्हात शिक्षकांना नेमून दिल्या वॉर्डमध्ये प्रत्यक्ष इमारत गणना आणि कुटुंब गणनेला सुरुवात झाली आहे। प्रत्येक शिक्षकांकडे 200 ते 250 इमारतींचे गणनेचं काम असून ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करण्याचे आदेशही दिलेले आहेत। मात्र प्रशासनाने कुठलेही किट किंवा संसाधनं न देता शिक्षकांना कागदावर काम करताना दिसत असून जनगणनेसाठी माहिती संकलित करण्यास अडचणी येत आहेत। शिक्षकांना उन्हासोबतच जनगणनेचे चटके हे सोसावे लागतात। शासनानं आजपर्यंत आता 4-5वा दिवस आहे किट पुरवलेली नाही। शासनाचा या ठिकाणी आणि नियोजनकर्त्यांचा अक्षरशः नियोजन शून्य काम दिसतो आहे। इथे प्रत्यक्ष फिरत असताना उन्हामध्ये लखलखत्या उन्हामध्ये आम्ही फिरतो आहे। शिक्षकांच्या इन्शुरन्सचा अजूनपर्यंत कुठलाही विषय शासनाने घेतलेला नाही। त्यानंतर किट पुरवलेली नाही। दिवस चाललेले आहेत आणि वरून ते तगादा असा लावतात की नकाशा तयार करा आणि ऑनलाईन आजच्या आज काम सुरू करा। ऑनलाईनच्याही कामामध्ये ॲप सुरू होण्यामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत। ही जनगणना करत असताना आम्हाला इथले जे स्थानिक लेवलचे सरपंच असोत, सचिव असोत किंवा चपराशी असोत ग्रामपंचायतचे यांचं सहकार्य लाभणं खूप महत्त्वाचं होतं। आणि शासनाकडून जी आम्हाला किट मिळणार होती ती सुद्धा आम्हाला आतापर्यंत मिळालेली नाही आहे। आणि जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, जो आम्हाला क्षेत्र असतो तो थोडासा अनोळखी असतो, त्यामुळे गावातील सरपंच असो किंवा तलाठी असो यांचं सहकार्य मिळणं खूप महत्त्वाचं होतं। परंतु आत्तापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सरपंचाची, तलाट्याची किंवा ग्रामसेवकाची आम्हाला मदत मिळालेली नाही आहे। पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील 2 शिक्षकांनी राष्ट्रीय कर्तव्यासाठी जीवाची बाजी लावली आहे। डिजिटल जनगणनेच्या अंतर्गत केवळ 4 कुटुंबांची माहिती गोळा करण्यासाठी शिक्षक नंदकिशोर जावळे आणि विशाल कोराळे यांनी गोदावरी नदी ओलांडली। भर उन्हात कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांनी लाकडी तराफ्यावरून प्रवास केला। दुर्गम भागात पोहोचून आपली कामगिरी पूर्ण करणाऱ्या या शिक्षकांच्या अद्भुत कर्तव्यनिष्ठेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होतोय।